नमस्कार. सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बेसन रवा बर्फी करणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया. सर्व साहित्य मी ह्या वाटीच्या प्रमाणात मोजून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या घरातली कुठलीही एक वाटी सेट करा, त्याप्रमाणे सर्व साहित्य मोजून घ्या. या वाटीच्या प्रमाणात 2 वाट्या बेसन पीठ घेतलेले आहे. अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. 2 वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा. सर्व साहित्य 2.5 वाट्या झालेलं आहे. त्याच्या निम्मे म्हणजे 1/4 वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे. पाऊण वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. थोडेसे काजू बदामाचे काप आणि थोडेसे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत. बेसन रवा बर्फी करायला घेऊया. बेसन रवा वडी करायला घेण्यापूर्वी ह्या ट्रेमध्ये मी वडी सेट करणार आहे. त्याला साजूक तूप लावून घेते. कडेकडेने लावायचं म्हणजे वडी पटकन निघते. सर्व बाजूने व्यवस्थित लावून घेऊया. जर तुमच्याकडे असं ट्रे नसेल तर तुम्ही ताटाला तूप लावून घेऊ शकता. याच्यामध्ये बटर पेपर टाकते म्हणजे वडी पटकन सुटते. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही ट्रेला किंवा ताटाला नुसतं तूप लावून घेतलं तरी चालेल. बेसन रवा बर्फी करायला घेऊया. गॅसवर कढई तापत ठेवली आहे. बर्फीसाठी आपण पाऊण वाटी साजूक तूप घेतलं आहे. त्यापैकी 3 चमचे तूप टाकते. 3 चमचे तूप टाकून घेतले. तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तूप गरम झालं आहे. याच्यामध्ये बेसन टाकूया. लो टू मिडियम गॅसवर बेसन छान भाजून घ्यायचं आहे. बेसनाचा रंग बदलेपर्यंत आणि बेसनाचा छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. लो टू मिडियम गॅसवर करायचं आहे. बेसन खाली जळलं नाही पाहिजे. बेसन हलकंसं भाजत आलं आहे. याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकते. लो टू मिडियम गॅसवर भाजून घेऊया. लो टू मिडियम गॅसवर 4 ते 5 मिनटं बेसन छान भाजून घेतलं आहे. बेसनाचा रंग बदलला आहे. सुगंधही सुटला आहे. याच्यामध्ये बारीक रवा टाकूया. रवा आणि बेसन एकत्र भाजून घेऊया. याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकते. रवा आणि बेसन छान भाजून घेऊया. गॅस लो टू मिडियम ठेवायचा आहे. गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर मिश्रण जळू शकतं. मंद गॅसवर 4 ते 5 मिनटं सतत हलवत राहायचं आहे. मिश्रणातून तूप सुटायला लागलं आहे. रवा आणि बेसन छान भाजून घेऊया. मिश्रण छान भाजलं गेलं आहे. मिश्रणातून तूप सुटायला लागलं आहे. मिश्रणाचा रंग बदलला आहे. छान सुगंध सुटला आहे. सर्व छान भाजलं गेलं आहे. गॅस मी कमी केला आहे. याच्यामध्ये पिठी साखर टाकूया. याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा वेलचीची पावडर टाकते. मंद गॅसवर मिश्रण एकजीव करून घेऊया. मिश्रण छान एकजीव झाले. मिश्रणाचा गोळा होत चाललाय. गॅस मी बंद केलाय. कढई गरम आहे तोपर्यंत मिश्रण असं हलवून घ्यायचं. हे मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये काढून घेऊया. या ट्रेमध्ये आपल्याला मिश्रण ओतायचं आहे. त्याच्यामध्ये खाली थोडे काजू बदामाचे तुकडे टाकूया. थोडे पिस्त्याचे काप टाकूया. याच्यावर मिश्रण ओतूया. मिश्रण टाकूया. मिश्रण पसरून घेऊया. मिश्रण सगळीकडे पसरवून घेतलं. एकसारखं पसरवायचं म्हणजे वड्या एकसारख्या होतात. वाटीला तूप लावून घेतले. वड्या सारख्या करून घेऊया. याच्यावरती पिस्त्याचे काप टाकूया. थोडे काजू बदामाचे काप. 10 ते 15 मिनटं हे आपण असंच ठेवून देऊया. 10 ते 15 मिनटानंतर मिश्रण थंड झाल्यावर आपण याच्या वड्या कापून घेऊया. 15 मिनटं झाले. मिश्रण हलकंसं कोमट झाले. मिश्रण कोमट असतानाच त्याच्या वड्या पाडायच्या. वड्या पाडून घेऊया. दुसऱ्या बाजूने कापून घेऊया. मिश्रण पूर्ण थंड झालं की आपण ह्या वड्या काढून घेऊया. बेसन रवा वडी 1 तास पंखाखाली ठेवली होती. वडी छान सेट झाली आहे. ही वडी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवूनही सेट करून घेऊ शकता. बेसन रवा वडी काढून घेऊया.
वड्या काढून घेऊया. छान निघाल्यात वड्या. प्लेटमध्ये ठेवते. सर्व वड्या काढून घेतल्यात. छान झाल्यात वड्या. प्लेटमध्ये सर्व करूया. वड्या प्लेटमध्ये सर्व करूया. आपल्या बेसन रवा वड्या तयार झाल्यात. प्लेटमध्ये सर्व केल्यात. छान झाल्यात वड्या. या वड्या चवीला खूप छान लागतात. झटपट होतात. घरगुती साहित्यातून होतात. वड्या कशा झाल्यात ते बघूया. छान झाल्यात वड्या. मऊसूत झाल्यात. खुसखुशीत झाल्यात. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.